जयमंगल अट्टगाथा ही बौद्ध धर्मातील अतिशय प्रसिद्ध आणि प्रभावी स्रोतांपैकी एक आहे. यात भगवान बुद्धांच्या त्या 8 महान विजयांचे वर्णन आहे जे त्यांनी तलवारीने नाही तर आपल्या धैर्याने, प्रेमाने आणि करुणेने मिळवले होते. जयमंगल अट्टगाथा म्हणजे काय? जय म्हणजे विजय, मंगल म्हणजे कल्याणकारी आणि अट्टगाथा म्हणजे 8 श्लोक. भगवान बुद्धांनी कोणत्या 8 कठीण परिस्थितींवर विजय मिळवला ते आपण पाहू. पहिला, हत्तीवर स्वार होऊन आलेल्या मार सेनेचा पराभव केला. इथे मार म्हणजे वासना किंवा मोह, म्हणजेच मनावर विजय असा घ्यावा. दुसरे म्हणजे आलवक यक्ष, या क्रूर यक्षाला आपल्या शांततेने जिंकले. तिसरे, नालागिरी हत्ती, पिसाळलेल्या या हत्तीला आपल्या मैत्री भावनेने म्हणजेच मेत्ता या भावनेने शांत केले. चौथे, अंगुलीमाल, हजारो खून करणाऱ्या डाकूचे मनपरिवर्तन केले. पाचवे, चिंचा माणविका, खोट्या आरोपांना आपल्या सत्यतेने शांतपणे उत्तर दिले. सहावे, सच्चक, विद्वानाचा अहंकार आपल्या ज्ञानाने मोडून काढला. सातवे, नंदोपानंद नाग, नागाच्या रागाला मैत्रीने जिंकले. आणि आठवे म्हणजे बकब्रह्मा, उच्च पदाचा अहंकार असणाऱ्या ब्रह्माचा भ्रम दूर केला. या गाथेचे महत्त्व केवळ धार्मिक नसून ते मानसिक शक्तीशी जोडलेले आहे. जयमंगल अट्टगाथा शिकवते की जगातील कितीही मोठी क्रूर शक्ती असो, ती प्रेम आणि सत्यासमोर हरतेच. ही गाथा मनावरचा ताबा शिकवते. बुद्धांच्या आंतरिक विजयाचे प्रतीक मनावरचा ताबा हेच आहे. संकटाच्या काळात शांत कसे राहावे याची प्रेरणा सुद्धा ही गाथा आपल्याला देते. या अट्टगाथेचा आपल्या आयुष्यात व्यावहारिक उपयोग काय आहे? तर जेव्हा ऑफिसमध्ये किंवा घरात कोणी आपल्यावर ओरडतं तेव्हा आपणही ओरडतो. पण नालागिरी हत्तीच्या कथेप्रमाणे जर आपण शांत राहिलो आणि मैत्री भाव ठेवला तर समोरचा माणूस स्वतःहून शांत होतो. चिंचा माणविकाच्या कथेप्रमाणे समाजात वावरताना अनेकदा लोक आपल्याबद्दल खोट्या वावड्या उठवतात. अशा वेळी चिडचिड न करता बुद्धांसारखे आपल्या सत्यावर ठाम राहा. सत्य आपोआप बाहेर येईल. खोट्या आरोपांना तोंड द्यायला आपल्याला ही गाथा शिकवते. अंगुलीमाल, अंगुलीमाल म्हणजे आपल्या आयुष्यातली भीती. बुद्धांनी त्याला न घाबरता सामोरे जाऊन बदलले. आपणही आपल्या भीतीला टाळण्यापेक्षा तिला शांतपणे सामोरे गेले पाहिजे. भीतीवर विजय मिळवण्याचा संदेश आपल्याला जयमंगल अट्टगाथा शिकवते. संकटे जेव्हा हत्तीसारखी अंगावर येतात तेव्हा न डगमगता आपल्या ध्येयावर ठाम राहणे म्हणजे जयमंगल वृत्ती होय. थोडक्यात सांगायचं तर ही गाथा रोज वाचल्याने किंवा ऐकल्याने आणि हिचा अर्थ मनाला वारंवार समजून सांगितल्याने आपल्या मनात एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो, कॉन्फिडन्स निर्माण होतो. हे आपल्याला आठवण करून देते की बाहेरचं जग जिंकण्याआधी स्वतःच्या मनातील राग, द्वेष आणि अहंकार जिंकणं जास्त गरजेचं आहे.